नमस्कार शेतकरी मित्रांनो. पेरू बागेमधील फळगळ टाळण्यासाठी आपणाला काय काय उपाययोजना करता येतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस म्हणजे प्री फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपली पेरू बाग असताना म्हणजेच छाटणीपासून 1 महिन्यानंतर आपणाला 1261 आणि 1340-13 आलटून पालटून ड्रीपद्वारे द्यायचं आहे. त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीमधलं EDTA फॉर्ममधलं झिंक आपणाला ड्रीपद्वारे बागेला सोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण झिंकची फवारणीसुद्धा करू शकतो. झिंक फ्लॉवरिंग स्टेजमध्ये सेटिंगसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन असा मिक्सिंग असलेला किंवा सेपरेट कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन आपण बागेला एकरी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन ड्रीपद्वारे सोडून घ्यायचं आहे. म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळं जी फळगळ भविष्यात होणार आहे ती टळन. फळगळ होण्याचं आणखी एक जे कारण असतं ते असतं कुजवा होऊन फळगळ होत असते. तर त्याच्यासाठी ॲलेट 1.5 ग्रॅम, अँट्राकॉल 1.5 ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपणाला इमामेक्टिन अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारणी करून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामुळं सुद्धा जे फुलामध्ये येणारी अळी इमामेक्टिन मुळं येणार नाही. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थापन करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आणखी आपणाला 1261 हे खतसुद्धा फवारणीद्वारे देऊन आपण फळगळ टाळू शकतो. त्याच्यानंतर फळगळीसाठी युरियाचं जे प्रमाण आहे ते बागेचं संतुलित ठेवायचं. युरियाचं प्रमाण जास्त द्यायचं नाही. युरियाचं जर प्रमाण जास्त होत असेल किंवा नकळत आपणाला युरिया जास्त होऊन फळगळ होते हे जर नाही समजलं तर त्याच्यासाठी युरिया पचवण्यासाठी मॉलिब्डेनम सल्फेट किंवा मॉलिब्डेनमची सुद्धा आपण फवारणी करू शकतो किंवा ड्रीपद्वारे मॉलिब्डेनम सोडून आपण फळगळ रोखू शकतो. छाटणीनंतर प्रत्येक 10 ते 15 दिवसांनी एकरी अर्धा ते 1 किलो ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग करून म्हणजे ड्रीपद्वारे ह्युमिक ॲसिड सोडून आपण पांढरे मुळं सतत ॲक्टिव्ह ठेवून फळगळ टाळू शकतो. त्याच्यानंतर पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते वापसा कंडिशनमध्ये ठेवून आपण फळगळ टाळू शकतो. जर जास्त पाणी झालं तर मुळी चॉकअप होऊन फळगळ होऊ शकते. तर पाणी वापसा कंडिशनमध्ये बागेला द्यायचं. जर फळगळ बागेची थांबतच नसेल तर बागेचा संपूर्ण शेंडा मारून घेऊन सुद्धा आपण फळगळीसाठी ही एक उपाययोजना करू शकतो. म्हणजे शेंडा मारला की शेंडावर जाणारी जी ताकद आहे ती डायरेक्ट फळावर जाते आणि फळगळ थांबते. ज्यावेळेस आपली पेरू बाग फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल त्यावेळेस आपणाला कीटकनाशकं बागेला अतिशय सावधगिरीने फवारणं आवश्यक आहे. ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल त्यावेळेस कीटकनाशक फवारणी करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी. त्यामुळं आपल्या बागेतील मधमाशी डिस्टर्ब होणार नाही आणि त्यायोगे आपल्या बागेची फळगळ टळेल. अशा पद्धतीनं आपण पेरू बागेची फळगळ टाळू शकतो. धन्यवाद.